नमस्कार मंडळी, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज मी बनवित आहे झटपट असा रवा कोबी नाश्ता. हा नाश्ता इन्स्टंट आणि फटाफट बनणारा आहे. कधी पण तुमची सकाळच्या वेळी किंवा दुपारी चहासोबत, सकाळी चहासोबत नाश्त्यामध्ये काही चटपटीत खायची इच्छा झाली तर हा नाश्ता नक्की बनवा. किंवा कधी आपली जेवणाची इच्छा नाही होत तर हा नाश्ता बनवून खा. तर हा क्रिस्पी आणि खुसखुशीत असा रवा कोबी इन्स्टंट नाश्ता तुम्हाला नक्की आवडेल मंडळी. आणि तुम्ही माझ्या पूर्ण रेसिपीज फुल वॉच करत जा. चला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ फुल वॉच, लाईक करा, कॉमेंट करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. असा हा रवा कोबी इन्स्टंट नाश्ता आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे. आणि सोबतच आता नंतर इथे आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी 1 वाटी रवा घेऊया. हे बघा, झटपट आणि इन्स्टंट असा नाश्ता. आता कोबीला मी इथे चांगलं बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर धुवून घ्या स्वच्छ 2-3 पाण्याने. आणि आता याच्यामध्ये रवा टाकू. हे बघा, भिजवताना बॅटर जास्त पातळ नको भिजवा. आणि तीळ टाकलेले आहे, चवीसाठी सगळ्या वस्तू. हे बघा, तिखट टाकलेलं आहे, ओवा टाकायचा आहे, जिऱ्याची पावडर टाकायची आहे, धनी पावडर आवडत असेल तर टाका, गोडलिंब, सोबत थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे. आणि दही पण टाकायचं आहे, हळद टाकलेली आहे. आणि सगळ्या वस्तू टाकायचं आहे आणि चव वाढते. आणि हे बघा, सगळं चांगलं हाताने कुस्करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेला कांदा पण चालतो. आणि कारण लाटायचं नाही आहे, असंच भिजवून करायचं आहे. हाताने सगळं कुस्करून घ्या. नंतर काय करायचं आहे, 5 मिनिट हा नाश्ता चांगला झाकून बॅटर हे ठेवून द्यायचं आहे. त्याने काय होते, बॅटर छान फुलून येते, नाश्ता मस्त स्पंजी होतो. कोणी कोणी याच्यामध्ये इनो घालतात किंवा सोडा, पण काही गरज नाही आहे. आता इथे एक मी तवा घेतलेला आहे. तवा मंद आचेवरती चांगला गरम होऊ द्या. आणि हे बघा, चांगला आता याच्यामध्ये दही टाकलेलं आहे. 2 मस्त आंबट गोड दही टाकायचं आहे. किंवा कोणाला आंबट आवडत असेल तर साखरच टाकायची आहे. आणि मग चांगलं हे दही टाकून हा नाश्ता फेटून घ्यायचा आहे. आणि 5 मिनिटं हा आता आपण झाकून ठेवला होता, छान रवा फुललेला आहे. नाश्ता सॉफ्ट होतो आणि मस्त कुरकुरीत होतो आणि यातून स्पंजी पण होतो. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, आता ह्याची हा नाश्ता आता छोटे मोठे थाप घेऊन त्या तव्यावरती टाकायचा आहे. चांगलं त्यासाठी याला चांगलं मिक्स करून घ्या. पुन्हा सगळं बॅटर फुलल्यानंतर 5 मिनिट रेस्ट दिल्यानंतर चांगलं मिक्स करा, जेणेकरून सगळीकडे सगळं मिक्स होऊन जाईल. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज तुम्ही कुठून पाहताय मंडळी ते नक्की सांगा. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा हा असा इन्स्टंट रवा कोबी नाश्ता आहे. झटपट, छोट्या मोठ्या आकाराचे. हे बघा, पराठे टाका, हाताने थापू शकता किंवा चम्मचनी टाका, असं टाकायचं आहे. आणि हे बघा, आता 5 मिनिट याला चांगलं झाकण ठेवून मंद आचेवरती मीडियम गॅसवरती मस्त शिजू द्यायचं आहे. शेकून घ्या, तेल भरपूर टाका, छान टेस्टी वाटते. आणि झाकण ठेवल्यानंतर आता काही वेळाने मग उघडून बघा, नाश्ता बघा आतून मस्त स्पंजीने, बाहेरून खुसखुशीत झाला आहे. खूप जाडसर जाडी याची ठेवायची नाही, पातळच टाकायची आहे, नाहीतर मग आतून कच्चा राहील, वरून शिजून जाईल. आणि आता जेवढाही तुमचा नाश्ता जास्त कमी प्रमाणात तुम्ही केलेला आहे तेवढा पूर्ण शिजून घ्या. आणि तुम्हाला रेसिपीज कशा वाटते तर नक्की सांगा. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत तुमच्या घरात जेही कोणी असेल त्यांना सर्वांना आवडणारा हा नाश्ता आहे, ही रेसिपी आहे. आणि हे बघा, आता पूर्ण नाश्ता बनवून घ्यायचा आहे. आणि संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी चहासोबत हा नाश्ता सर्व करायचा आहे. तर झाले बघा, नाश्ता बनवून रेडी झालेला आहे. अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत हे रवा कोबी इन्स्टंट, आपण याला पराठा पण बनवू शकतो. तर तयार झालेले आहेत मंडळी. ओके, बाय. पुन्हा भेटू नवीन अशा रेसिपीजमध्ये. तोपर्यंत टाटा. नेक्स्ट